आता अर्थसंकल्पाच्या प्रकारामध्ये भरपूर आहेत, त्यात महत्वाचे मुळात पहिल्यांदा मला सांगा, अर्थसंकल्प बजेट म्हणजे उत्पन्न की खर्च? दोन्ही येणार, नीट लक्षात घ्या. आता मी महसुली भांडवली सोडून दिलं, संपलं ते झालं, मी ओव्हरऑल बजेटकडे आला होता, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च. उदाहरणार्थ जर इथं आपण मुख्य 3 प्रकार घेतले, बॅलन्स बजेट समतोल, त्याच्यानंतर शिल्लकीचा अर्थसंकल्प ज्याला आपण अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणतो सरप्लस बजेट, आणि तुटीचा म्हणजे डेफिसिट बजेट, असे 3 मुख्य प्रकार आहेत, लक्षात घ्या. अर्थसंकल्प म्हणले की उत्पन्न खर्च आलं. समजा 100 रुपये उत्पन्न आहे आणि सरकारचा खर्च सुद्धा किती आहे? 100 आहे. उत्पन्न आणि खर्च काय समान आहे, सारखा आहे, अशा अर्थसंकल्पाला काय म्हणायचं? समतोल बॅलन्स बजेट. दिस इज युअर पीवायक्यू ऍज इट इज. हा पीवायक्यू आहे. समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय विचारलंय, आणि खाली ऑप्शन मध्ये काय माहिती. आता बघा, तुम्हाला कन्सेप्ट कळाल्यानंतर उत्तर कसं देता येते. सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, हे येईल का? मग सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, हे पण येणार नाही. म्हणजे उत्पन्न आणि खर्च काय पाहिजे? समान पाहिजे. हा तिसरा का चौथा पर्याय होता तिथं आयोगाचा. म्हणजे समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय असणे? उत्पन्न आणि खर्च समान असणे. पॉईंट टू बी नोटेड, पहिला पॉईंट. दुसरा, ज्या वेळेला सरकार अर्थसंकल्प म्हणतं तेव्हा उत्पन्न मात्र सरकारचं 100 आहे आणि खर्च मात्र सरकारचा 80च होतो. उत्पन्नापेक्षा खर्च कमी आहे का जास्त आहे? उत्पन्नापेक्षा खर्च म्हणल्यानंतर सरकारचं 100 रुपये उत्पन्न, 80 रुपये खर्च, 20 रुपये सरकारकडे काय राहिले? शिल्लक राहिले. अधिक पैसे उपलब्ध झाले सरकारला. ह्यालाच आपण शिल्लकीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणतो, सरप्लस बजेट. आता ह्याची डेफिनेशन विचारली तर काय सांगाल? सरकारचा उत्पन्न आणि खर्च काय असणे? समान असणे आहे का? बर, सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च, हे कीवर्ड स्वतःला सांगायचं. तिथं आयोगाचे पर्याय असेच आहेत बरं का. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, खर्चापेक्षा उत्पन्न जास्त, आणि कन्फ्यूज काय कमी आणि काय जास्त. हीच तर परीक्षा आहे ना नेमकी, हे ठरवता आलं पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट, आता असा अर्थसंकल्प 100 रुपये उत्पन्न आहे पण 130 रुपये खर्च आहे, म्हणजे सरकारला इथं तूट निर्माण झाली. किती रुपयाची? 30 रुपयाची. अशा अर्थसंकल्पाला काय म्हणायचं? तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट. म्हणजेच तुम्हाला आता जर मी वाक्यात रूपांतर करून विचारलं, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, हा स्टेटमेंट इज करेक्ट. शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी, हा. तिथं कितीही फिरू द्यात, काय कमी काय जास्त तुम्हाला अर्थ काढता आला पाहिजे.